Guys, welcome to our YouTube channel. चला आज स्टार्ट करूया बायसेप अँड ट्रायसेप वर्कआउट. आज आपला ओल्ड स्कूल वर्कआउट आहे. त्यामध्ये पहिलंच आपण घेणार आहोत बायसेप कर्ल युजिंग बार्बल रॉड. या व्हेरियंट्समध्ये टोटल 3 सेट मारायचे आहेत. त्यात लाईट वेट घेऊन 30 रिपिटेशन घ्यायचे आहेत. प्लस जो लास्टचा सेट असणार आहे त्यात तुम्हाला मास्टर सेट घ्यायचा आहे. मास्टर सेट कोणत्या टाईपमध्ये घ्यायचा आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये चेक करू शकता. आणि बायसेप कर्ल तुम्ही परफॉर्म करत असताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, तुमचा जो रॉड आहे तो तुमच्या नेकपर्यंत न्यायचा आहे, त्याच्यावरती न्यायचा आहे. तो व्हेरियंट वेगळा पडतो, हा व्हेरियंट वेगळा आहे. आणि त्याच्यानंतर जो आम्ही मास्टर सेट परफॉर्म केलेला आहे तो तुम्ही चेक करू शकता. 10 रिपिटेशन फुल व्हेरियंटमध्ये मारायचे आहेत. त्याच्यानंतर हाफ रिपिटेशन अप्पर व्हेरियंटने मारायचे आहेत आणि हाफ रिपिटेशन लोअर व्हेरियंटने मारायचे आहेत. टोटल तुमचे रिपिटेशन 30 होतील. आणि लगेच तुमचा एक व्हेरियंट मारून झाल्यानंतर तुम्हाला फ्लेक्स मारायचं आहे, हे लक्षात ठेवा. फ्लेक्स मारण्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये ब्लड फ्लो थोडा जास्त प्रमाणात होतो, त्यामुळे बॉडी रिकव्हरी फास्ट होते आणि पंपही चांगला येतो. त्याच्यानंतर आपण त्याला अल्ट्रा सेट घेतला, क्लोज ग्रिप ट्रायसेप प्रेस युजिंग स्मिथ मशीन. या सेटमध्ये तुम्हाला ट्राय करायचा आहे एल्बो जेवढा स्टेबल ठेवतील तेवढा ठेवायचा आहे आणि परफॉर्म करायचा आहे. प्लस तुमचा जो बार्बल रॉड आहे तो तुमच्या लोअर चेस्टच्याही खाली आला पाहिजे. जर लोअर चेस्टच्याही वरती घेतला तर तुमच्या ट्रायसेपवरती प्रेशर न पडता तुमच्या शोल्डर आणि चेस्टवरती प्रेशर पडणार. या व्हेरियंटमध्ये टोटल 3 सेट मारायचे आहेत. ते पण जेवढे हेवी घेता येतील तेवढे हेवी घ्यायचे आहेत. अरे बाबा घे काय येऊ तिथं वेट टाकायला अजून. चल पुढचा व्हेरियंट आपण घेणार आहोत बायसेपचा, तो आहे डम्बेल बायसेप कर्ल. इथं तो बस पण जरा सिम्पल अँड नॉर्मल येतं ना पोझिशनमध्ये मारायचा आहे. या व्हेरियंटचे पण टोटल 3 सेट मारायचे आहेत. लाईट वेट घ्यायचं आहे, रिपिटेशन 30, 25, 20. 3 व्हेरियंट तुमचे 3 सेट तुमचे मारून झाले की लास्ट सेट तुम्हाला जो तुमचा पीक वेट आहे त्याने मारायचं आहे. रिपिटेशन तुमच्यावर आहेत किती मारायचे. अरे वा वा. याला अल्टरनेट आपण ट्रायसेप व्हेरियंट घेणार आहोत, लेईंग बार्बेल रॉड ट्रायसेप एक्सटेन्शन. या वेटमध्ये तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. लाईट वेट रिपिटेशन तुम्हाला जेवढे जातील तेवढे. लास्ट सेट तुमचा फेल्युअर सेट असणार आहे. वेट ॲटलिस्ट तुमचा आला पाहिजे 15 kg वन साईड. आणि यात हा सेट तुम्ही परफॉर्म करताना तुम्ही एक ट्राय करा की एल्बो तुमचा आहे तो तुमच्या हेड साईडला पाहिजे आणि जेवढं आत ठेवतील तेवढं आत ठेवायचं आहे. शोल्डरच्या बाहेर तुमचा एल्बो आला नाही पाहिजे. त्यानंतर थर्ड आपण बायसेप व्हेरियंट घेणार आहोत, क्लोज ग्रिप केबल कर्ल. स्टँडिंग मारला तर क्लोज ग्रिप बायसेप केबल कर्लमध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवा, तुम्हाला जेवढा एल्बो आत ठेवता तेवढा एल्बो आत ठेवायचा आहे आणि परफॉर्म करायचा आहे. आणि जो रॉड आहे तो तुमच्या नेकच्या वर नाही गेला पाहिजे, याची खात्री घ्यायची आहे. प्लस तुमचा वेट आहे तो कमी घ्यायचा आहे. यामध्ये हेवी वेट परफॉर्म करू नका.
कारण या सेटमध्ये तुमचा टेंडन तुटायची शक्यता असते म्हणून. चल बेटा याला अल्टरनेट सेट ट्रायसेप्सचा घेणार आहोत आपण. रिव्हर्स ग्रिप केबल पुश डाऊन. रिव्हर्स केबल पुश डाऊन या व्हेरियंटमध्ये आपण दरवी मारतो तसाच मारायचा आहे, फक्त एक थोडासा चेंजेस आहेत. खाली गेले की आपला जो रिस्टचा साईड आहे ती तुम्हाला फिरवायची आहे किंवा बाहेरच्या साईडला, ज्याने की तुमचा फोरआर्म्सपासून ट्रायसेपवरती जास्त प्रमाणात प्रेशर येणार. या व्हेरियंट टोटल 3 सेट मारायचे आहेत. लाईट वेटने रिपिटेशन जास्त घ्यायचे आहेत. लास्ट अँड फायनल बायसेप सेट घेणार आहोत. एकच व्हेरियंट घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण, तो आहे मास्टर सेट डंबेल बायसेप कर्ल. याच्यामध्ये हेवीएस्ट डंबेल चालू करायचं आहे. जर तुमचा पीक आहे 70 kg तर 70 kg स्टार्ट करायचं आहे. पर डंबेल तुम्हाला 3 रिपिटेशन मारायचे आहेत. जो लोएस्ट डंबेल आहे तिथपर्यंत तुम्हाला परफॉर्म करायचं आहे आणि 10 kgचा जेव्हा खाली येत आहे तेव्हा तुम्हाला 10 रिपिटेशन परफॉर्म करायचे आहेत. याला सेम आपण अल्टरनेट सेट घेणार आहोत ट्रायसेपचा, जो आहे फेसफुल ट्रायसेप एक्सटेन्शन. त्याच्यामध्ये तुम्हाला सेम हेवेस्ट तुमचा जो पीक आहे तो घ्यायचा आहे. मला पीक वेट उचलून दिला नाही रोशननी, कारण तो बोलते तुला जर तेवढा वेट मारलास तर आम्हाला वेट जाणार नाही. त्यामुळे तुम्ही ट्राय करा जेवढा पीक वेट आहे तो मारायचा. एक वाजता नाश्ता होता. उसको कोई बताओ बस Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.